आज आपण हॉल किंवा बैठक खोली कशी स्वच्छ ठेवायची, लादी पुसण्यासाठी काय काय टाकायचं, फिनेल न टाकता बाकी काय टाकायचं ज्याने लादीचे सगळे डाग अगदी स्वच्छ होतात ते बघू. आता हा सोफा सेट बनवला, त्याचा खूप असा पसारा झाला. त्यानंतर फक्त भिंतींना सिलिंगला कलर न देता फक्त भिंतींना दिला. आता त्याचे डागही कसे काढायचे ते आपण बघू. आता सोफाही बनवून झाला आणि भिंतींना कलर पण देऊन झाला. आता खूप अशी धूळ या फॅनला व जी ही पी केली आहे त्यामध्ये धूळ जाऊन बसलेली आहे. ती अगदी स्टेप बाय स्टेप कशी पुसायची, कशी स्वच्छ करायची ते आपण बघू. आता सगळ्यात आधी हे जे जाळं आहे ते जाळं झटकून घ्यायचं. सगळ्यात आधी फॅन ओल्या कपड्याने पुसण्याआधी तो झटकून घ्यायचा. त्यातील जाळं आणि धूळ काढून घेतली. असे जे कोणे आहे त्यामध्ये पण जाळं असतं ते काढून घेतलं. त्यासाठी मी मुद्दामच छोटासा झाडू घेतलेला आहे. सिलिंगचं सगळ्यात आधी जाळं काढलं की ती खाली येतं. मग खालची आपण जी स्वच्छता आहे, खिडकीचंही जाळं काढलं, मग खालची धूळही स्वच्छ होती. स्लायडिंग मध्ये मधलंही जाळं काढून घेतलं, खिडक्यांच्या जाळ्या. त्यानंतर जे शोकेज आहे पुढचं ते पुसून घेतलं. ओल्या सुक्या कपड्यांनी तेही पुसून घेतलं. या पद्धतीने फ्लॉवर पॉटमध्ये हे फ्लॉवर ठेवलेले आहे. फिश टँकही स्वच्छ केला. या पद्धतीने एक एक भाग घेऊन असा स्वच्छ केला. त्यानंतर एका छोट्या बकेटमध्ये पाणी घेतलं. त्यामध्ये कपडे धुण्याचा पावडर थोडासा आणि एक चमचा डेटॉल असं टाकलं. एक सुकलेला कपडा आणि एक ओला कपडा असे दोन्ही कपडे कॉटनचा कपडा घेतलेला आहे. हा चांगला पिळून घेतला व खिडक्यांच्या ज्या स्लायडिंग असत्या त्या स्वच्छ अशा पुसून घेतल्या. खिडक्याही लगेच पुसून घेतल्या. ओल्या कपड्यानंतर पुसल्यानंतर लगेच सुकलेल्या कपड्यांनी पुसले. म्हणजे पाण्याचे डाग पडत नाही. खिडक्याही एकदम स्वच्छ, स्लायडिंगही पुसून झाल्या. आता हा जो सोफा सेट केलेला आहे तोही पुसून घेऊ. तो फक्त सुक्या कपड्यांनीच पुसला.
आता सोफाही स्वच्छ झालेला आहे, खिडक्याही स्वच्छ झाल्या. आता सगळीकडून स्वच्छ असं झाडून घेतलं. बेडशीट टाकून घेतलं. आता लादी पुसण्यासाठी जाड मीठ असतं ते टाकलं. त्यानंतर पुन्हा 5 ते 6 थेंब डेटॉलचे आणि कपडे धुण्याचा थोडासा असा पावडर टाकला. फिनेलने कायम पुसतो. फिनेलमध्ये थोडासा तेलकटपणा असतो, म्हणून तेलकटपणा जाण्यासाठी या पद्धतीने डेटॉल, जाड मीठ आणि कपडे धुण्याचा पावडर याने पुसून घेतलं. कॉटनचा कपडा घेतलेला आहे पुसण्यासाठी. हाताने कपड्याने सगळीकडे असं व्यवस्थित कानेकोपरे पुसल्या जातात. डेटॉलमुळं जो पावसाळ्यामध्ये कुबट वास येतो तोही येत नाही. मिठामुळे माशा बसत नाही. या पद्धतीने लादी ही सगळी पुसून झाली. अशा पद्धतीने सगळा हॉल स्टेप बाय स्टेप असा क्लीन झालेला आहे.